शेतकरी मित्रांनो नमस्कार. आम्ही आपण सर्वच जण एका गंभीर समस्येला तोंड देत आहोत, की तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक सार्वत्रिक अशी समस्या सगळ्यांनाच भेडसावत आहे. ती म्हणजे तुमच्या आमच्या मुलांची लग्न जुळत नाहीत. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाहीत. मग त्याच्याकडे पोटापुरती किंवा चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगण्यापुरती शेती जरी असली, तरी सुद्धा शेतकरीच शेतकऱ्याला मुलगी देत नाही, ही अशी एक सार्वत्रिक अवस्था झालेली आहे. मग आता शेतकरी हा विशेषतः एखाद्या शेतकऱ्याकडे जर 10 एकर शेती असेल आणि त्याला एकुलता एक मुलगा असेल आणि त्याच्याच समाजातील एखाद्या शेतकऱ्याची मुलगी असेल, की त्याचंही उत्पन्नाचं साधन हे शेतीच असेल आणि हाही शेतकरीच असेल, तर अशा स्थितीमध्ये दुसरा शेतकरी या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. भलाही तो एखाद्या नोकरीमध्ये असलेल्या शिपायाला, ज्याला आपण चपराशी म्हणतो, तर त्या चपराशाला तो देईल. त्याच्याकडे भलेही शेती नसली किंवा थोडकी शेती असली तरी त्याच्याकडे देईल. मग ही अशी अवस्था का निर्माण झालेली आहे? तर कुठलीही समस्या ज्यावेळेस निर्माण होते, तर त्यावेळेस लग्न जुळत नाहीत ही समस्या कुठल्याही एका गावखेड्याची नाही, एखाद्या शहराची नाही किंवा एखाद्या विशिष्ट समाजाची नाही. ती तुमची आमची सगळ्यांची एक सार्वत्रिक समस्या निर्माण झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये लग्न जुळत नाहीत ही एक समस्या आहे. मात्र समस्या निर्माण होत असताना त्या समस्याच्या पाठीमागे कुठलं ना कुठलं कारण असतं आणि मग आपण त्या गोष्टीची पहिल्यांदा कारण मीमांसा करणे गरजेचं असतं. कारण आपण काय करतो किंवा लग्न जुळत नाहीत किंवा मुली भेटत नाहीत किंवा मुलींचे भाव वाढले किंवा मुलींच्या पालकांचे भाव वाढले असे आरोप आपण करत असतो. मात्र हे आरोप करणं कितपत योग्य आहे, कितपत संयुक्तिक आहे, हा विचार आपल्यालाच कुठेतरी करावा लागणार आहे. कारण कुठलीही समस्या निर्माण होत असताना त्या समस्येच्या पाठीमागे कारणं असतात आणि मग त्या कारणाचा शोध घेणं आवश्यक असतं आणि जगामध्ये अशी कुठलीही समस्या नाही की तिच्यावर कुठलाही उपाय नाही. मग प्रत्येक समस्येवर हा उपाय असतो. मग लग्न जुळत नाहीत ही समस्या झाली. मात्र लग्न जुळण्यासाठी तुम्ही आम्ही किंवा इथलं सिस्टम किंवा इथली व्यवस्था काय करू शकते, याच्यावर काय उपाय काढू शकते, की जेणेकरून सगळ्यांची लग्न हमखास जुळतील आणि खात्रीशीर जुळतील, की कुणाची फसवणूक होणार नाही, लबाडणूक होणार नाही. ह्या गोष्टीवर कुठेतरी विचार करणं, त्याची कारणमीमांसा शोधणं गरजेचं असतं. आणि मग हे करत असताना मग आपण बऱ्याचदा अशा अपेक्षा व्यक्त करतो किंवा सोशल मीडियावर आपण बऱ्याचदा इकडचे तिकडचे मेसेज कॉपी पेस्ट फॉरवर्ड करत असतो किंवा स्वतः काही लिहून टाकत असतो, की आपण काय करतो, की अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून व्यक्त करतो, की समाजानं असं बदललं पाहिजे, समाजानं असं केलं पाहिजे, समाजानं तसं केलं पाहिजे. शेतकरी म्हणून आपण बऱ्याचदा पोस्ट टाकत असतो सोशल मीडियावर, की पावसाळा लांबलेला आहे, मृग नक्षत्र आता संपलेलं आहे, 2026 साले कठीण जाणार आहे, दुष्काळ पडणार आहे, अल निनोचा वादळ घोंघावता आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येकानं 5-5 झाडं लावले पाहिजे. मात्र ही सुरुवात कोणी करायची, कुठून करायची? सरकारच्या योजना राबवतं, की 33 कोटी झाडाची लागवड मुनगंटीवार यांनी 3-4, 4-5 वर्षापूर्वी केली होती. ते 33 कोटी झाडं त्यांनी कुठं लावले हे त्या मुनगंटीवारांना आणि या सृष्टी चालवणाऱ्या त्या ईश्वरालाच ठाऊक, बाकी तुम्हाला आम्हाला माहित नाही. मात्र तुम्ही आम्ही शेतकरी, कष्टकरी म्हणून या गोष्टीला सुरुवात करू शकतो, की बदल हा स्वतःपासून होत असतो. स्वतः बदललं पाहिजे आणि मग आपण संकल्प केला पाहिजे, की बाबा माझ्या शेतामध्ये जर माकडाचा त्रास होत असेल आणि तिथे मला झाड लावायचं नसेल किंवा माझं पीक येणार नसेल, तर बरीच अशी मोकळी जागा आहे, की आपण एखाद्या वारीला, दर्शनाला, मंदिरात जाण्याऐवजी किंवा एखाद्या उपवासाचा त्रास सहन करायच्या ऐवजी आपण जर इथं कुठं मोकळी जागा असेल, तर तिथं त्या ठिकाणी जर आपलं देशी पारंपरिक एखादं झाड जर लावण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच असा समाजातील 10-20% लोकांनी जरी विचार केला, तर नक्कीच बदल घडायला सुरुवात होईल आणि हे असं आम्हाला वाटतं. परंतु लग्नाच्या समस्येबाबत बोलत असताना आता लग्न का जुळत नाहीत याबद्दलच्या कारणावर पहिल्यांदा आपण विचार करू, की पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये इथली जी काही सरकारी व्यवस्था आहे, म्हणजे जी काही 65-70च्या दरम्यान जी काही हरित क्रांती झाली, की ज्याला हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांना मानलं जातं. तर त्यांच्या याच्यामध्ये जी काही आपल्याकडे अन्नधान्याची टंचाई होती, उपासमारीने लोकांची भूकबळी जात होते आणि महाराष्ट्रामध्ये 1970चा एक भयंकर असा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये अनेक कुटुंब होत्याची नव्हती झाली. अनेक उपासमारीने मृत्यू सुद्धा त्यावेळेस ओढवले गेले. लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये त्याच काळामध्ये दरम्यान
हरित क्रांती आली, जी काही जनुकीय बदलाची शेती विकसित होण्याला प्रारंभ झाला, की ज्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो किंवा संकरित वाणे यायला सुरुवात झाली आणि जी काही पिकाला लागणारी जी काही पोषक द्रव्ये आहेत तर ती रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या माध्यमातून तयार व्हायला उत्पादित व्हायला सुरुवात झाली. मात्र त्याचे फायदे जसे झाले की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपला देश स्वयंपूर्ण झाला किंवा निर्यातदारही बनला, परंतु त्याचे तोटेही तसेच आता समोर येऊ लागलेले आहेत की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा अति ही कुठेतरी माती करत असते आणि मग त्याचे कुठेतरी दूरगामी परिणाम आपण भोगत आहोत. आणि अशा स्थितीमध्ये मग आता आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे, रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे, कॅन्सरचा विळखा पूर्ण राज्यभर देशभर पसरलेला आहे. अटॅक 20, 25, 30 वयोगटातील मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेले आहेत. ही अशी गंभीर स्वरूपाची जीवघेणी आजार एकीकडे वाढत असताना हा प्रादुर्भाव कुठेतरी थांबवणं आपल्याला गरजेचं आहे. मात्र त्यावर कोणीच विचार करायला तयार नाही आणि मग मुला मुलींची लग्न जुळत नाहीत हे सांगत असताना ज्याच्या मागचं जे प्रमुख कारण आहे तर गेल्या 20-25 वर्षापूर्वी आपण जी काही मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्या घडून आणली, तर कुठेतरी एक जी आपल्याकडे साधारणतः दोन न्यायाच्या प्रक्रिया असतात. एक म्हणजे माणसाचा निर्मित न्याय असतं की माणसाने तयार केलेली एक न्याय व्यवस्था असते की आपण एकमेकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र दुसरी एक स्वतःची आपण जर निसर्गाचं स्वामित्व जर मान्य केलं किंवा त्याचं अस्तित्व जर स्वीकारलेलं असेल तर निसर्गाची सुद्धा एक न्याय व्यवस्था असते. जसं आपण पेरत असतो तसं ते उगवत असते आणि मग त्याच गोष्टीची किंवा आपण केलेल्या पापाची परिणाम किंवा फळं आपण भोगत आहोत असं म्हणायला हरकत नसावी. आणि मग याच्यामुळे काय झालं की मुला-मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झाली आणि ही विसंगती निर्माण होत असताना मग तुमची आमची मुलं-मुली ही शिक्षण घेऊ लागली, शिक्षणात बरोबर होऊ लागली, नोकरी करू लागली आणि मग लग्न ही मुला-मुलींची न होता ती एकमेकांच्या शिक्षणासोबत, एकमेकांच्या प्रोफेशन सोबत होऊ लागली. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की दोन्हीही कुटुंब समजा समोरचाही शेतकरी असेल आणि हाही शेतकरी असेल, त्याच्यापेक्षा हा शेतकरी श्रीमंत असेल थोडा तरीही शेतकरी शेतकऱ्याला मुलगी देत नाही. याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे आमचा तुमचा एकमेकावर विश्वास राहिलेला नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं आपण जे मोठ्या प्रमाणामध्ये अंधानुकरण सुरू केलेलं आहे, तर त्या अंधानुकरणाचे कुठेतरी परिणाम आपण भोगतो आहोत. तुमची आमची मुलं ही व्यसनी बनलेली आहेत आणि मग कुठल्याही आई वडिलाला हे वाटतं की उद्या जर भविष्यात माझा जावाई जर व्यसनी निघाला तर 10 एकर शेती त्याची चटणीलाही पुरणार नाही. तो जर ऑनलाईन जुगाराच्या नादात लागले तर त्याची शेती पुरणार नाही. अनेकांच्या शेत्या अशा विक्री झालेल्या आहेत. अनेक कुटुंब अशी उद्ध्वस्त बर्बाद झालेली आहेत व्यसनापायी, ऑनलाईन जुगाराच्या नादापायी. आणि हे सगळं याच्यावर ज्या गोष्टीनं कंट्रोलिंग करायला पाहिजे तर इथली सरकारी व्यवस्था हे मुद्दा म्हणून कंट्रोलिंग करत नाही. त्यांना तुम्हाला आम्हाला कुठेतरी गुलाम बनवायचं आहे आणि आपणही त्याचा प्रतिकार करत नाही. आपण अंधभक्त म्हणून या राजकीय नेत्यांचं कुठेतरी लांगुल चालन करतो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मग याच्या मागची पुन्हा दुसरी कारणं काय आहेत किंवा याच्यावरचे उपाय काय आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय